जमत नाहीये, माझे हात थरथर करताय, काय बोलावं मी आज ही शब्द आहे तुमच्या पुढे, कारण सर्व ही जनता आहे, पण माझा एक पती मी गमावलेला आहे, तुमच्या समोर मी काय बोलावं. परंतु तुमच्या प्रती माझ्याबद्दल असलेला आदर, त्यामुळे तुम्ही माझ्या एका शब्दावर तुम्ही इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल मी तुमचे सर्वप्रथम आभार मानते. खरं पाहिलं तर आज माझ्या पाठीमागे माझा पतीचा हात नाहीये, तरी मी आज एकटी आहे असं मी म्हणते, परंतु मी आज एकटी नाही. तुम्हाला सगळ्यांना पाहून असं वाटतं की सगळी जनता ही माझ्या समोर आहे, हे तुम्ही बघितली जनता. आज माझं पाठीमागे तुम्ही आहे, मला माहिती आहे की मी आज जे काही कामं केलेले वार्डामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये, दलित वस्तीचा निधी मी मागच्या वेळेस आपल्या म्हणजे नगरसेवक पदी असताना मी मंजूर केला. त्यामध्ये विविध ठिकाणी पेवर ब्लॉक असतील, चेंबर, भुयारी गटारी, बैल बाजार रोडचा म्हणजे तिकडे आयशा पाण्याच्या तिकडे तो रोड आहे, त्या गटारी त्या मी केल्या. तसेच या भागामध्ये मंदिराचं काम असेल, मागच्या वेळेस मी उभी राहिले त्यावेळेस माझे सासरे सोमनाथ आप्पा शिंगडे यांनी त्यावेळेस शेड उभारलं होतं या लक्ष्मी माता मंदिराचं. तसेच मेहतर समाज मंदिर तेथे मी नगरपालिकेमध्ये वेळोवेळी चक्रा मारून संतोष व्यायाम शाळा तिथं मी पेवर ब्लॉकची मंजुरी करून आणली मागच्या 5 वर्षांमध्ये. हे सर्व माझ्या सासूबाईंनी नगरसेविका 2011 साली त्यांनी कामं मंजूर केले होते आणि ते 2016 साली माझ्या कार्यकाळात मी ते पूर्ण केले. कोणत्याही विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही माझ्या नगरसेवक पदाचा. तसे जिथं उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजाभाऊ झावरे हे इथं उपस्थित आहे. त्यांनी त्यांच्या 2001 साली नगर परिषदेच्या कालावधीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक, तसेच छत्रपती संभाजी महाराज सर्कल असेल, हे त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये पूर्ण केले. आजपर्यंत जेवढे नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी एकानेही ते कामं पूर्ण केले नाही. एवढे भाऊंच्या राज्यामधली कामं दिसतात. तसेच आज भाऊंचे विजन असे आहे की खंदक नाल्याजवळ जे घाण पाणी येतं ते तिथं फिल्टर करून पुन्हा ते नदीमध्ये फिल्टर म्हणजे सोडणार जे दूषित पाणी आहे ते शुद्धीकरण करणार आहे. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही सर्वांनी आशीर्वाद द्या. तसेच सनी काय असं आमच्या आपल्या वार्डामध्ये आम्ही तिघाही धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तुम्ही सर्वांनी आम्हाला मतदान करून तुमचं एक मत आम्हाला आपलं प्रभागाचा कोपरगाव शहराचा विकास घडवेल आणि ते इतिहासामध्ये ते लिहिले जाईल की धनुष्यबाण या चिन्हावर तुम्ही जर निवडून दिला तर आम्ही या वार्डामध्ये राहिलेले काम पूर्ण करू आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. आणि तसेच माझ्या पतीचाही तुमचाही आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू द्या आणि आम्हाला विजय करा. एवढंच मी बोलते. या कोपरगाव नगरीचे विकास पुरुष माननीय राजाभाऊ झावरे यांनी त्यांच्या काळामध्ये या कोपरगाव नगरीमध्ये जे कोणत्या कारखान्याला, कोणत्या नेत्याला, कोणत्या पक्षाच्या मोठ्या माणसांना काही करता नाही आलं असे ज्यांनी करून दाखवले असे आपल्या कोपरगाव नगरीचे विकास पुरुष राजाभाऊ झावरे यांनी मला या नगरपालिकेच्या उमेदवारी दिली व या नगरपालिकेमध्ये मला आज धनुष्यबाणावर जी उमेदवारी दिली ते तुमच्या समोर मला उभं केलं. त्यांनी मला, मी एक सामान्य माणूस या कोपरगाव शहरातला चहावाला, त्या चहावाल्याला या कोपरगाव शिवसेनेनी एवढे मोठा मान सन्मान दिला. हे सगळं करत असताना आपण कोपरगाव शहरातील लोकांनी एक समजून घेतलं पाहिजे का शिवसेना हा पक्ष मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा आहे, ज्यांनी तळागाळातले माणसं मोठे केले. आपल्या त्यांच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जसं सांगितलं होतं 80% समाजकारण 20% राजकारण, त्याचप्रमाणे आपल्या कोपरगावचे जिल्हा प्रमुख व माजी नगराध्यक्ष राजाभाऊ झावरे त्यांचं काम करत असतात. हे काम करत असताना त्यांनी अनेक असे कामं केले कोपरगाव शहरात जे कोणाला करता आले नाही आणि करूही शकणार नाही. मी तुम्हाला शब्द देतो, कारण की राजाभाऊ झावरे म्हणजे कोपरगावचे विकास पुरुष आहेत. आपल्या कोपरगाव शहरासाठी लागणारे जे आज अनेक जे कॉम्प्लेक्स आहे हे राजाभाऊ झावरे यांच्या काळात झाले. माझ्यासारख्या सामान्य माणसाला इथं उमेदवारी दिली तर मी तुम्हाला सांगू इच्छितो, जसं राजाभाऊंनी त्यांच्या काळामध्ये काम केले तसंच काम मी या सुभाषनगरमध्ये त्यांच्यासारखंच करून दाखवेल. मी असे तुम्हाला शब्द देतो आणि सांगू शकतो तर जसे राजाभाऊंचे विचार आहे तसं प्रत्येक शिवसैनिकांचे विचार आहे. कोपरगाव शहरामध्ये छोट्या छोट्या अनेक शिवसैनिक उभे नगरसेवक पदासाठी आहे.
तर आमच्या शिवसेनेने जिल्हा प्रमुखांनी व जिल्हा महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख विमलताई पुंडे व राजा भाऊ आणि अनेक आमचे जे पदाधिकारी शहराध्यक्ष अक्षय जाधव यांच्या विचारांनी कोपरगाव शहरामध्ये तळागाळातील असे उमेदवार दिले आहे. कोणी भाजी विक्रेते, कोणी चहा विक्रेते, कोणी पांढरपुरीवाले, कोणी गवंडी, ज्यांना कोणी मान देत नाही अशा लोकांना आमच्या शिवसेनेने मान सन्मान दिला आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो कोपरगाव शहरामधून आमच्या सर्व 26 उमेदवार आणि राजा भाऊ जाबरे एक आमचे 27 नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांना सगळ्यांनी निवडून द्यावे. तुम्ही अथक परिश्रम घ्यावे. आम्ही तुम्हाला कोणत्याही प्रकारे नाराज करणार नाही. आम्ही तुम्हाला लोकांसारखा पैसा देऊ शकत नाही, लोकांसारखे आमच्याकडे कारखानदारी नाही, लोकांसारखे आमच्याकडे मनुष्यबळ नाही, पण आमच्याकडे लोकांपेक्षा चांगलं काम करण्याची ताकद आहे. आम्ही कोपरगाव शहराचा विकास करून दाखवू असं सगळ्या आपल्या सुभाषनगर संजयनगरच्या झोपडपट्टीवासियांना आश्वासन देतो मी. जर आपलं बहुमत आलं आणि शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री आहेत, ते दिलेल्या शब्द कधीच मागे घेत नाही आणि त्यांना आम्ही विनंती करू की बाबा आपल्या झोपडपट्टीवासियांना ते जिथं राहतात त्या जागेचा सातबारा तुमच्या नावावर करून देऊ. आम्ही त्यांना विनंती करू आणि ते 100% काम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करू. मित्रांनो, मी एवढ्या लांबून तुम्हाला सांगण्यासाठी आलो म्हणजे मी काय असा मोठा पराक्रम नाही केला. मी एक गावचा उपसरपंच आहे, बहुमूळ उपसरपंच आहे. मला सांगायचं एकच आहे की ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघितलं का ह्या दोघांना विकास करता नाही आला. त्यांना त्यांच्या गावचा विकास करता येतं, ते कोपरगावचा काय विकास करणार. गेल्या 50 वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे. ज्या लोकांकडे 50 वर्षापासून सत्ता आहे ते आजही कोण घेऊन तुम्हाला सांगतात का आम्हाला निवडून द्या आणि आम्हाला विकास करून द्या. हे चुकीचं आहे. भूलथापाला बळी पडू नका. तुम्ही ध्यानात ठेवा, धनुष्यबाण हे चिन्ह सोडू नका. रामाचा धनुष्य हे तुम्हाला सोडता येणार नाही. तुम्हाला अक्षरशः या धनुष्याला मतदान करून तुम्ही लाडक्या बहिणींना एकच सांगायचंय, एकनाथ शिंदे साहेबांना, भाऊ आम्ही तुम्हाला मतदान केलं, ते भाऊ सुद्धा तुम्हाला सोडणार नाही. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 21 तारखेला या प्रभाग क्रमांक 8 मधनं गुलाल घेणारच आहे. पण आपले मूळतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्माननीय राजाभाऊ झावरे हे सुद्धा नगरपालिकेत 21 तारखेनंतर मोठ्या दिमाखाने या कोपरगाव तालुक्यामध्ये, या कोपरगाव शहरामध्ये शिवसेनेचा भगवा फडकावल्याशिवाय राहणार नाही याची सर्वांना खात्री आहे. या सुभाष नगर प्रभागामध्ये ही सभा होत असताना या सभेसाठी उपस्थित असलेली 400-500 आमचे पुरुष बांधव असतील, महिला भगिनी असतील, एवढी 400-500 ची संख्या हेच सांगते की ह्या प्रभागामधून वर्षाताई आणि आमचा सनी कमीत कमी 1500च्या लीडने निवडून येणार. याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून 20 तारखेला होऊ घातलेली जी निवडणूक आहे कोपरगाव नगरपालिकेची, आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता कुणाची काय चिरी मिरी काय ते सगळं घेऊन आपण जेव्हा मतदान केंद्रावर जाशाल त्यावेळेस वर्षाताई शिंगाड्यांच्या पुढचं धनुष्य बाणाचं बटन, सनी काळेच्या नावासमोरचं धनुष्य बाणाचं बटन आणि जे 21 तारखेनंतर लोकप्रिय नगराध्यक्ष म्हणून या शहरामध्ये बसणार आहे ते राजेंद्र मुरलीधर झावरे यांच्या नावासमोरील धनुष्य बाणाचं बटन दाबून आपण आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं एवढीच विनंती आपणास करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वासावर भाऊ सोडून गेलेले आहेत म्हणून आपल्याला हे मत वर्षाताईंना द्यायचं आहे. आपला सामान्य कार्यकर्ता आहे सनी काळे, जो धडपड करणारा आहे. आज बघितलं किती छान सनीने या ठिकाणी विचार मांडलेले आहेत आणि ही सगळी ताकद तुमच्या चेहऱ्यांकडे बघून सनीला आलेली आहे. कारण आज सनी जरी ह्या एवढ्या मोठ्या वावटळीमध्ये आज आपण बघतोय किती हे बॅनर, किती ह्या गाड्या आणि किती ह्या पैशाची
उधळपट्टी चालू आहे. म्हणून या ठिकाणी मी म्हणते की किती त्यांना कॅडबरी देऊ द्या, चॉकलेट देऊ द्या, त्यातल्या वस्तू अलगदपणे काढायच्या, त्या चघळून घ्यायच्या, ते कागद फेकून द्यायचे आणि मत मात्र गेल्यानंतर ज्यावेळेस वोटिंग मशीन समोर आपण जाऊ त्यावेळेस आपली सद्सद्विवेक बुद्धी जागृत करायची. लाडकी बहीण योजना ज्या साहेबांनी आपल्याला दिलेली आहे, ज्या भावाने आपल्याला दिलेली आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अहो सख्खा भाऊ सुद्धा आपल्याला 500 रुपयाच्या वर खिशातून नोट बाहेर काढत नाही हो. आणि फक्त कधी दिवाळी आणि रक्षाबंधन म्हणजे भाऊबीज आणि रक्षाबंधन, परंतु आपले शिंदे साहेब हे दर महिन्याला काय घेणं लागतो आपण त्यांचं, काय करतो आपण शिंदे साहेबांसाठी, परंतु कुठल्याही प्रकारचा विचार न करता आपला भाऊ, ज्या भावापर्यंत आपण गेलेलो पण नाही, ज्या भावाजवळ आपण गेलो नाही, ज्या भावाला आपण मागितलं नाही, असा आपला लाडका भाऊ त्या ठिकाणून आपल्या खात्यावर घर बसल्या 1,500 रुपये आपल्याला महिन्याला पाठवता. म्हणून निवडणुकीत येणाऱ्या या पैशाला बळी पडू नका. पैसा आपल्या लाडक्या भावाने आपल्यासाठी गौण केलेला आहे. हे काय देतात आपल्याला, 5 वर्षातून एकदा 500 रुपये देतात, आपलं अनमोल मत घेऊन जातात आणि 5 वर्ष आपल्याला तोंड सुद्धा दाखवत नाही. म्हणून पैशाला तर आता बळीच आम्ही पडणार नाही, कारण आर्थिक दृष्ट्या आम्हाला आमच्या लाडक्या भावाने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला आर्थिक दृष्ट्या सक्षम केलेला आहे. आम्हाला पुन्हाच पुढे भीक मागायची गरज ठेवलेली नाहीये. आम्हाला आमच्या पतीकडे सुद्धा आता महिन्याकाठी आमची जी खर्च असतो तो आम्ही करून घेतो. येत्या 20 तारखेला होऊ घातलेल्या कोपरगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. चहा विकणारा जर देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर सनिका या वार्डाचा नगरसेवक होऊ शकत नाही का? वर्षाताई शिंगाडे यांचे सासरे सोमनाथजी शिंगाडे यांना आपण सर्वजण ओळखतो. आमचे मित्र स्वर्गीय प्रफुल्ल शिंगाडे आणि हा शिंगाडे परिवार सामाजिक बांधिलकी मानणारा, सामाजिक कार्यामध्ये झोकून देणारा, सतत जनतेच्या सेवेमध्ये राहणारा असा हा परिवार आहे. आणि म्हणून अशा या परिवारातील सोमनाथजी शिंगाडे यांची सुनबाई वर्षाताई शिंगाडे या प्रभागामध्ये उमेदवारी करत आहेत. माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे हे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे माननीय राजेंद्रजी झावरे, वर्षाताई शिंगाडे, सनी काळे हे आपली उमेदवारी या ठिकाणी करत आहेत. परंतु या 3 पक्षांमध्ये अनेकांनी उल्लेख केला की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं नेतृत्व अनुक्रमे काळे आणि कोल्हे हे करत आहेत. गेल्या 50 वर्षामध्ये या तालुक्याची संपूर्ण सत्ता ही काळे आणि कोल्हे या कुटुंबाकडे राहिलेली आहे, याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. 35 वर्ष कोल्हे आमदार राहिले, 5 वर्ष खासदार शंकररावजी काळे साहेब खासदार राहिले, 10 वर्ष अशोकराव काळे आमदार राहिले आणि गेल्या 6 वर्षापासून आशुतोष काळे या कोपरगाव तालुक्याचे आमदार म्हणून काम करतायत. गेल्या 50 वर्षांमध्ये जर या तालुक्याचे नेतृत्व या 2 कुटुंबाकडे आहे, त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिकेची सत्ता देखील अपवाद एक राजेंद्रजी झावरे यांचा वगळता इतर सत्ता ही नेहमी या 2 कुटुंबाकडे नगरपालिकेची राहिलेली आहे. या 2 नेत्यांचे बगलबच्चे या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती, नगरसेवक पदावरती सातत्याने राहिलेले आहेत आणि इतक्या वर्ष यांच्या ताब्यात सत्ता असून देखील हे विकासाचं विजन लोकांपुढे मांडत आहे, ही मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून
ही निवडणूक वेगळी आहे की नेहमी आपल्याला निवडणूक आली की भूलथापा मारायच्या, विकासाच्या गप्पा करायच्या, लोकांना आर्थिक आमिष दाखवायची आणि सत्ता ताब्यात घ्यायची. या पलीकडे या शहरामध्ये, या तालुक्यामध्ये दुसरं काही चालू आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आता तुम्हाला विकासात करायचा होता तर तुमच्याकडं ज्या ज्या वेळेस सत्ता होती त्या त्या वेळेस तुम्ही का करू शकले नाही, हा प्रश्न त्यांना विचारण्याची या कोपरगावच्या शहरवासियांना माझी विनंती आहे. त्यावेळेस आशुतोष काळेंनी 4,000 कोटी रुपयाचे फ्लेक्स लावले, 4,000 कोटी रुपयाच्या विकासाचे जाहिराती केल्या. बंधूंनो, 4,000 कोटी रुपयाचा जर विकास या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये झाला असेल किंवा झाला असता तर इथला एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता असं माझं मत आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 4,000 कोटी रुपयाचा विकास झाला हे ग्लोबल काही अंशी लोकांनी मान्य केलं. बोहेगावच्या लोकांना वाटायचं इकडं करंजीला विकास झाला असेल, सातच्या लोकांना वाटायचं काकडीत विकास झाला असेल, अंजनापूरच्या लोकांना वाटायचं मंजूरला विकास झाला असेल, आम्हाला ग्रामीण भागातल्या लोकांना वाटायचं शहरात विकास झाला असेल, शहरातल्या लोकांना वाटायचं ग्रामीण मध्ये विकास झाला असेल. परंतु बंधूंनो, या विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेस विविध कामानिमित्त आम्ही ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जाण्याची संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी चौकशी केली आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही कार्यकर्त्यांना विचारलं, काही नातेवाईकांना विचारलं की नेमकं आमदारांनी तुमच्या गावामध्ये काम काय केलं. तर सगळीकडून असे उत्तर आले की हे सगळं थोतांड आहे. आणि मग मी आता प्रयत्न केल्यानंतर मला मात्र 2 ठिकाणी विकास सापडला. आणि तो एक विकास म्हणजे पहिला माहेगाव देशमुखला आमदारांनी बांधलेला 50 कोटी रुपयाचा बंगला आणि दुसरा विकास सापडला मोहनी राजनगर मध्ये आमदारांच्या पीएननी बांधलेला 5 कोटी रुपयाचा बंगला. शिवसेनेकडे उमेदवार तसा नाही, ऑन दी स्पॉट डिसिजन. एकनाथजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे, एकनाथजी शिंदे साहेबांचा नगराध्यक्ष आहे. सर्वसामान्य माणूस काम घेऊन आला की ऑन दी स्पॉट डिसिजन घेणारा सक्षम उमेदवार आपल्याकडे आहे. आणि म्हणून कुणाला निवडून द्यायचं याचा विचार आपल्याला येत्या 20 तारखेला करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो की नगर विकास खातं शिवसेनेकडे आहे, शिंदे साहेब आमच्या पाठीशी आहेत. आपण सगळेजण 20 तारखेला शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. एक आदर्श शहर बनवण्याची जबाबदारी आमच्यावर सोडा. या जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटेल असं शहर आम्ही तुम्हाला बनवून देऊ. एवढेच तुम्हाला या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.